नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. शहरात हॉर्न प्रेशर हॉर्नने हत्या होते तरी पोलीस प्रशासन गप्पच. त्या हत्या प्रकरणात पोलिसांनी घेतले एकाच ताब्यात. महापालिका आणि एफडीएची लपवाछपवी कशाला? जनतेचे आरोग्याशी खेळ. बोगस डॉक्टर प्रकरणी कोणी केले सेटिंग? वन विभागाने वेळीच दखल घेतली असती तर रेस्क्यू टीम आली आणि अस्वलाला न शोधता निघून गेली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे वाजले 3:13. जनतेच्या आरोग्याशी खेळ होत असताना डॉक्टर लहाने गेले कुठे? अमरावती विमानतळाच्या पूर्णत्वानंतर अकोल्याकडे लक्ष. राज्य सरकारला नको जमीन, अधिग्रहणास विलंब. आता सविस्तर बातम्या. प्रेशर हॉर्नने अकोलेकरांचे डोके ठणठण करत असताना हॉर्नने एका व्यक्तीचा जीव गेला आहे. प्रेशर हॉर्न विरोधात शहर वाहतूक शाखेची कुठलीही ठोस कारवाई नाही. अशा परिस्थितीत अकोल्यात हॉर्न वाजवण्याच्या मुद्द्यावर हत्या होत असेल तर पोलिसांचे मोठे अपयश मानले जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाच ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अकोल्यात गुरुवारी रात्री हॉर्न वाजवण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीची चाकू हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीही पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. मस्तान चौकात घडलेल्या या घटनेने सामान्य अकोलेकर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीतील मस्तान चौकात हॉर्न वाजवण्यावरून 2 व्यक्तींमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एका व्यक्तीने दुसऱ्यावर चाकूने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या अहमद खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींना पकडण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या घटनेमुळे अकोल्यातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, वाहतुकीचे नियम तोडणे यासारख्या समस्या शहरात नित्याच्या झाल्या आहेत. या आधीही हॉर्नच्या त्रासामुळे अकोलेकरांना त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहर वाहतूक शाखा आणि आरटीओच्या दुर्लक्षामुळे ही समस्या वाढत असल्याचे बोलले जात आहे. अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करणे आणि नागरिकांमध्ये संयमाची भावना रुजवणे आवश्यक आहे. शहरातील बोगस डॉक्टरांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी कारवाई केली, पण ती गुंडाळण्यात आली. आज महापालिकेला जाग आली आणि त्यांनी कारवाईचे ढोंग केले आणि कारवाईचे शूटिंग करण्यास मज्जाव केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाचा शोध घेत कडक कारवाई करण्याची गरज आहे. महापालिका हद्दीत गाडगेनगर भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असताना आरोग्य विभाग आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील जुने शहर अकोटफैल, खदान, बाळापूर नाका या भागात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर असून महापालिका अधिकाऱ्यांचे त्याला आशीर्वाद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी गाडगेनगर भागात बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली, पण ती सेटिंग करत गुंडाळल्याची माहिती आहे. तर आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील या बोगस डॉक्टरवर कारवाईचा देखावा केला. आत कारवाई होत असताना महापालिका आरोग्य विभागाने गोपनीयतेच्या नावाखाली आत येण्यास मज्जाव केला. तर महापालिकेने नेमकी काय कारवाई केली याची माहिती मात्र गोपनीय ठेवली. दरम्यान बोगस डॉक्टर कारवाई गुंडाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या टाकडी निमकर्दा गावात आज पहाटे टाकडी येथील एका शेतकऱ्यांच्या मुलावर अस्वलाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. रामेश्वर बबन डिवरे असे जखमी शेतकऱ्यांच्या मुलाचे नाव आहे. तर वन विभागाच्या टीमने अस्वलाचा शोध न घेता गाव सोडले आणि दुसऱ्या व्यक्तीवर अस्वलाने हल्ला केला. दरम्यान वन विभागाने ते रानडुक्कर असल्याचा दावा केला आहे. टाकडी निमकर्दा येथील रहिवासी चांगलेच त्रस्त झाले आहे. काटेरी झुडपातून आलेल्या अस्वलाने रामेश्वर डिवरे यांच्यावर मागून हल्ला चढवला. गोंधळलेल्या रामेश्वरने स्वतःचा बचाव करण्यासाठी अस्वलाशी 2 हात केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात त्याच्या पाठ, गाल, कान, मान आणि पायावर खोलवर जखमा झाल्या आहेत.
हा हल्ला इतका अनपेक्षित होता की त्यांना बचावासाठी वेळही मिळाला नाही। या घटनेची माहिती पंचक्रोशीत पसरताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महिलांनी आज शेतात जाणे टाळले आहे। पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। अशात अस्वलाच्या या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे। जखमी रामेश्वरला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। वन विभागाची एक टीम सकाळी 11 वाजता टाकडी येथे अस्वलाच्या शोधासाठी पोहोचली होती, मात्र त्यांना अस्वल आढळले नाही। वन विभागाने अस्वलाचा शोध घेतला आणि त्यामुळे दुपारच्या सुमारास गावकऱ्यांनी अस्वलाला शोधण्याचा प्रयत्न केला असता गावातील माजी सैनिक सत्यपाल वानखडे यांच्यावरही अस्वलाने पुन्हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान वन विभागाच्या या ढिसाळ कारभाराबद्दल निमकर्दा वासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शहरातील जनता भाजी बाजार सध्या कचऱ्याच्या विळख्यात अडकला आहे। महापालिकेकडून दररोज भाजी विक्रेत्यांकडून 20 रुपये आकारले जातात, मात्र त्यानुसार स्वच्छता व्यवस्थेची कुठलीच सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक व व्यापारी हैराण झाले आहेत। बाजार परिसरात दररोज भाजीपाला, फळे आणि किरकोळ वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होते, मात्र विक्रेत्यांकडून टाकण्यात येणारा सडलेला भाजीपाला, प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा खुलेआम रस्त्यावर फेकले जातो। महापालिकेचे साफसफाई कर्मचारी नियमितपणे हजेरी लावत नाहीत, त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी, चिखल, डास व रोगराई पसरली आहे। या घाणीमुळे ग्राहकांना आणि दुकानदारांना अत्यंत त्रास सहन करावा लागत असून स्वच्छता नसल्यामुळे विक्रीवरही परिणाम होत आहे। अनेक वेळा ग्राहकांनी तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे। सर्वाधिक खेदाची बाब म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दररोज 20 रुपये परवाना कर दुकानामधून वसूल केला जातो, मात्र त्या मोबदल्यात कोणतीही सुविधा देण्यात येत नाही। पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। रस्त्यावर चिखल साचल्याने नागरिक घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत। त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांनी याचा तीव्र निषेध व्यक्त करत महापालिका प्रशासनाकडे तातडीने कचरा व्यवस्थापन व साफसफाईची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। येथील स्वच्छता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याची ओरड सामान्य अकोलेकरांची आहे। 4-5 दिन तक के बाद कचरा पेटी उठती है, 4 दिन तक की 20 रुपये पौधी फाड़ते हम लोग। आने वाले जाने वाले माँ बहना हमारी जो भी है बेचारे दिक्कतों का सामना करते हैं। हमारी नगर पालिका से विनंती है कि जब देखे आके एक नज़र आके इथला जो गाटा आहे हा कधीच साफ होत नाही, हे कधीच उचलत नाही गाटा। तो किचड आहे तसा पडलेला राहते, फक्त जे कागद वगैरे आहे तेवढेच उचलले जाते, बाकी काहीच नाही उचलले। शेतातील कायम खुणा करून त्याबाबत अहवाल देण्यासाठी 4000 रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार पातूर तहसील कार्यालयात उघडकीस आला। नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली। बळीराम चव्हाण याला 2 दिवसांचा PCR न्यायालयाने सुनावला। तक्रारदार शेतकऱ्यांची पातूर तालुक्यात उमरा येथे शेती असून त्या जमिनीच्या हद्दीच्या कायम खुणा करून देण्याची प्रक्रिया सुरू होती। या कामासाठी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बळीराम चव्हाणने 4000 रुपयांची लाचची मागणी केली होती। शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अकोला येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची खातरजमा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पातूर तहसील कार्यालयात सापळा रचला। पंचसक्षम पडताळणी प्रतिबंधक दरम्यान नायब तहसीलदार बळीराम चव्हाणने पुन्हा लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाले। यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या एकाने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले। त्या वकिलाचा शोध अँटी करप्शन घेत आहे। पातूर तहसील कार्यालयातील लाच प्रकरणात तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शोध सुरू केला आहे। सापळा कारवाई दरम्यान तक्रारदारास लाच देण्यास प्रोत्साहित करणारी व्यक्ती वकील असल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणातील वकिलाची भूमिका, संबंध व त्याने केलेल्या मध्यस्थीचा संशयास्पद ठरत असून त्याचे तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहेत। दरम्यान या प्रकरणात बळीराम चव्हाण यांना आज न्यायालयासमोर उभे केले असताना त्यांना 2 दिवसाचा PCR सुनावण्यात आला आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका
हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। वीज तारा चोरून वारंवार अंधारात लोटणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। महावितरण कंपनीच्या तारांची चोरी करणारे आणि त्या विकत घेणाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे। महावितरणाच्या महत्त्वाच्या वीज तारांची चोरी करणाऱ्या एका मोठ्या सुनियोजित टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे। पोलिसांनी तब्बल 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा चोरीचा मुद्देमाल आणि 2 वाहने जप्त केली असून या धाडसी चोरीतून नफा कमावणाऱ्या खरेदीदारांना अटक केली आहे। बाळापूर तालुक्यातील कारंजा, लोहारा, खेड शिवार आणि पंचगव्हाण या भागात चोरट्यांनी वीज तारावर डल्ला मारणे सुरू केले आहे। गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने बार्शीटाकडी तालुक्यातील रेडवा येथील मंगेश सुभाष जाधव, रोशन बाबूराव राठोड आणि विजयनाथ मनीराम राठोड यांना अटक केली। कसून चौकशी केली असता या गुन्हेगारांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि अजूनही फरार असलेल्या दीपक पवार या साथीदाराचे नावही सांगितले। पण स्थानिक गुन्हे शाखा इथेच थांबली नाही। त्यांनी थेट चोरीचा माल खरेदी करण्याच्या मुळाशी जाऊन अकोल्यातील खैर मोहम्मद प्लॉट येथील सय्यद वजीर, सय्यद माजिद आणि गुलाब नबी गुलाब दस्तगीर यांनाही बेड्या ठोकल्या। वाशिम शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। पाटणी चौकात आयोजित या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप आहे की हिंदी भाषा महाराष्ट्रावर जबरदस्तीने लादली जात आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिले आहे की त्यांनी राज्यात हिंदीची सक्ती करून दाखवावी। तेव्हापासून हा मुद्दा राज्यात तापला आहे। यानंतर वाशिममधील मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत देशातील कोणत्याही प्रांतावर हिंदी भाषा लादण्याचा कोणताही प्रयत्न अन्यायकारक असल्याचे म्हटले। मराठी भाषेचा अभिमान करा, हिंदीची सक्ती चालणार नाही, अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला। आज हे आंदोलन शांततेत पार पडले, परंतु यानंतरही हिंदी सक्तीचे धोरण लागू केल्यास संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। या विरोधात वाशिम जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। श्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने राज्यभर सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा आयोजित करण्यात आली आहे। ही यात्रा 2 दिवस अकोल्यात असून भाविकांनी या यात्रेत शिवलिंग दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। लाखो भक्तांना या पवित्र अवशेषांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे। पूजा, सत्संग, ध्यान व आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक कार्यक्रम यामध्ये सहभागी होता येईल। ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पूर्ण जागरणाचा भाग आहे। या यात्रेत सोमनाथ ज्योतिर्लिंग अवशेषांचे दर्शन, सत्संग, भजन, मार्गदर्शित ध्यान, आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षणाद्वारे केले जाणार आहे। महानगरात आर्ट ऑफ लिव्हिंग अकोला शाखा, श्री शक्तिधाम परिवारव राजराजेश्वर मंदिर संस्थानच्या अकोला संयुक्त विद्यमाने दिनांक 20 व 21 जून रोजी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे। दिनांक 20 जून रोजी स्थानीय गीतानगर येथील शक्तिधाम येथे रुद्रपूजा सोहळा होणार असून दिनांक 21 जून रोजी शिवशक्ती साठी राजराजेश्वर मंदिर सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे।
तसेच जिल्ह्यातील अनेक गावात ही सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा जाणार असून महिला पुरुष शिवभक्तांनी या सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेच्या अवशेषांचा लाभ घ्यावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार अकोला, श्री शक्तिधाम परिवार अकोला व श्री राजराजेश्वर संस्थानच्या अकोला वतीने करण्यात आले आहे। याविषयीची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी सूर्यतेजाजी यांनी दिली। नमस्कार, मैं स्वामी सूर्य तेज आर्ट ऑफ लिविंग संस्था की ओर से आज अकोला में आए हैं। हम लोग पूरा इधर विदर्भा रीजन में और महाराष्ट्र के अलग अलग रीजन में सोमनाथ जी की यात्रा कर रहे हैं। सोमनाथ जी की यात्रा में हम लोग जो सोमनाथ जी के मूल जो शिवलिंग था उसकी यात्रा कर रहे हैं। जैसे कि आप देख सकते हैं जो हमने सामने रखा है, ये सोमनाथ जी के मूल जो शिवलिंग था उसका छोटे आकार के शिवलिंग से सोमनाथ जी की स्थापना, ये जो ज्योतिर्लिंग है इनकी स्थापना चंद्रदेव सोम ने की थी। और कहते हैं वहाँ पे भगवान कृष्ण ने स्वयं जा कर के तपस्या की थी। और ये बहुत ही शक्तिशाली, बहुत ही अलग और बहुत ही आकर्षक शिवलिंग था। कहते हैं जो सोमनाथ जी चंद्रदेव सोम ने जो शिवलिंग की स्थापना की थी वो कभी भूमि को स्पर्श नहीं करता था, वो भूमि से 1-1.5 फीट ऊपर रहता था। और कहते उसमें एक गुरुत्वाकर्षण की शक्ति थी, वो अलग ही एक आकर्षण का केंद्र था वहाँ के लोगों के लिए। और लोगों की बहुत आस्था, भक्ति, श्रद्धा थी सोमनाथ जी के प्रति उस समय, अभी भी है, उस समय भी थी उसके प्रति। और कहते हैं 1026 में जब मोहम्मद गजनी ने सोमनाथ जी पे आक्रमण किया, उन्होंने वहाँ के मंदिर को ध्वस्त कर लिया और काफ़ी लोगों का नरसंहार किया और ये शिवलिंग को वहाँ तोड़ दिया। तो उन्होंने सोचा कि ये सब अब ख़त्म हो गया है, बट वहाँ के कुछ अग्निहोत्री जो पुरोहित थे वो इसके अवशेषों को लेकर दक्षिण भारत में आ गए। उन्होंने इसका संरक्षण किया, उन्होंने अवशेषों को छोटे छोटे ये वाले शिवलिंग के आकार में परिवर्तित किया और इसका संरक्षण करते रहे और इसकी पूजा करते रहे। और फिर 1924 में ये जो अग्निहोत्री पुरोहित के वंशज थे ये कांचीपुरम के शंकराचार्य जी के पास गए और उन्होंने उनको बताया कि उनके पास सोमनाथ के मूल के अवशेषों के शिवलिंग है और ये बहुत ही अद्भुत है और ऐसे पदार्थ के बने हैं जो सृष्टि पे अभी है नहीं विद्यमान, अलग ही तरह के पदार्थ और अलग ही शक्ति के पदार्थ से बने हैं। फिर कांचीपुरम के शंकराचार्य जी ने उन्हें कहा कि अगले 100 बरस तक आप इसको बाहर नहीं लाएंगे, इसका संरक्षण करेंगे और इसकी पूजा करते रहेंगे। फिर उसके बाद दक्षिण भारत में एक शंकर नाम के संत होंगे, आप उनको जाके ये दे दोगे, उनको जा कर के आप बात करके दे देंगे। फिर 2007 में वैज्ञानिकों ने इसके ऊपर शोध किया। वैज्ञानिकों ने पाया कि इसमें जो भी तत्व है, जिस तत्व का ये बना है, वो तत्व का कोई भी पदार्थ अभी सृष्टि पे विद्यमान नहीं है, बहुत ही अलग भिन्न प्रकार के तत्वों से बना हुआ। और जब भी आप देखोगे गुरुत्वाकर्षण किसी चीज़ का करना है तो उसमें लौह तत्व का होना बहुत ज़रूरी है, बट इसमें लगभग लौह तत्व ना के बराबर है। इसमें केवल 2.18% के आसपास लौह तत्व, अलग अलग 5-6 तत्वों से इसका जो मिश्रण करके ये जो तत्व से बना है वो अलग ही एक तरह का तत्व से बनाया गया है। तो ये इसका बहुत अद्भुत और शक्तिशाली एक तरह से ये है शिवलिंग। फिर 2025 में जनवरी में जो इसके आखिरी वंशज थे, क्या कहते हैं, सीताराम पुरोहित, अग्निहोत्री पुरोहित जी, वो गुरुदेव श्री रविशंकर जी को बेंगलोर में आके मिले और उन्होंने कहा कि गुरुदेव मैं इस शिवलिंग के संरक्षक, इसका आखिरी संरक्षक हूँ, सो मैं ये आपको देना चाहता हूँ ताकि आप इसका संरक्षण करें। तो फिर उन्होंने गुरुदेव को ये
जो भी सोमनाथ के मूल के शिवलिंग थे ये अर्पित किए उन्होंने उनको दिए। और गुरुदेव की आशीर्वाद से आज हम महाराष्ट्र में हैं और विदर्भा में सोमनाथ की यात्रा कर रहे हैं। अकोला में भी क्या कहते हैं रुद्राभिषेक का आयोजन हो रहा है, सत्संग का आयोजन हो रहा है, दर्शन का आयोजन हो रहा है। इसी की सबके जीवन में सुख शांति और समृद्धि हो, इसी शुभ भाव से हम महाराष्ट्र के विदर्भा और महाराष्ट्र के अन्य स्थानों पे अपनी सोमनाथ जी की यात्रा कर रहे हैं। तो आप सब भी जब आपको जीवन में अवसर मिले ज़रूर आप दर्शन करिए। बेंगलोर में भी उपस्थित है दर्शन के लिए, और महाराष्ट्र यात्रा के दौरान अगर आपके आसपास कहीं है तो आप ज़रूर आकर के आप उनके दर्शन करिए। शिवनी विमानतळ विस्तारीकरणात सर्वात मोठा अडसर जमीन अधिग्रहण आहे। त्याच मुद्द्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला गतीने काम करण्याचा सल्ला दिला। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिवनी विमानतळ विस्तारीकरणाचे काय होते हे पाहण्यासारखे असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्याच्या 11 जूनच्या सभेमध्ये अकोला विमानतळाचा प्रश्न निकाली काढू असा शब्द दिला होता। त्यादृष्टीने 18 जून रोजी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत विमानतळ प्रश्नासाठी मंत्रालयात बैठक घेऊन कार्याला गती दिली। खासदार अनुप धोत्रे यांनी 11 जून रोजी स्थानिक क्रिकेट क्लब जाहीर सभेत अकोला विमानतळाचा प्रश्न निकाली काढावा असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले होते। त्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली। अकोल्याच्या जनतेला दिलेला शब्द पूर्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले। आमदार रणधीर सावरकर बैठकीला उपस्थित होते। यावेळी कोल्हापूर, कराड, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या भूमी संपादन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि प्रकल्पाचा आढावा वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत घेतला। अकोला विमानतळाच्या विषयाला गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। शहरात हॉर्न प्रेशर हॉर्नने हत्या होते तरी पोलीस प्रशासन गप्पच। त्या हत्या प्रकरणात पोलिसांनी घेतले एकाच ताब्यात। महापालिका आणि FDAची लपवाछपी कशाला? जनतेचे आरोग्याशी खेळ, बोगस डॉक्टर प्रकरणी कोणी केले सेटिंग? वन विभागाने वेळीच दखल घेतली असती तर रेस्क्यू टीम आली आणि अस्वलाला न शोधता निघून गेली। महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे वाजले 3:13। जनतेच्या आरोग्याशी खेळ होत असताना डॉक्टर लहाने गेले कुठे? अमरावती विमानतळाच्या पूर्णत्वानंतर अकोल्याकडे लक्ष, राज्य सरकारला नको जमीन, अधिग्रहणास विलंब। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,30,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।